नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळा संकुलाबाबत उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठाने एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा निकाल दिला। 15 मे रोजी धार येथील वादग्रस्त भोजशाळा कमाल मौला मशीद परिसराला देवी वाघदेवीचं म्हणजे सरस्वतीचं प्राचीन मंदिर आणि संस्कृत शिक्षणाचं प्राचीन केंद्र असल्याचं घोषित केलं। आणि या निर्णयानंतर या निकालानंतर भोजशाळाच्या भक्तांमध्ये एकच जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। आणि या ऐतिहासिक निकालामुळे 2003 च्या भारतीय पुरातत्व विभागाच्या आदेशाला सुद्धा अंशतः रद्द करण्यात आले, ज्यानुसार हिंदूंना दर मंगळवारी आणि मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली होती। अर्थात दोन्ही पक्षांना हा निर्णय मंजूर नव्हता। आता हिंदूंना तिथे पूर्णपणे पूजा करण्याचा अधिकार बहाल करण्यात आलाय। हिंदूंनी 500 वर्ष अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी संघर्ष केला, तर भोजशाळेसाठी 100 वर्षांहून अधिक संघर्ष केला। अगदी वसंत पंचमीच्या दिवशी सुद्धा तिथे पूजा करण्यासाठी हिंदूंना रस्त्यापासून न्यायालयापर्यंत झगडावं लागलं आणि तिथे नमाज पठण हे अगदी शासकीय सुरक्षेत पार पडत होतं। खरं तर इतकी वर्ष भोजशाळेत हिंदूंना पूजा करण्यास सीमित अधिकार मिळणं आणि नमाज पठण मात्र अगदी व्यवस्थित होणं हे स्वतंत्र भारतातील हिंदूंच्या श्रद्धेचा अनादरच होता। हा न्यायालयीन विजय संयतपणे पूजेसाठी झगडणाऱ्या हिंदूंपासून आंदोलनकर्ते आणि न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ते यांचाच आहे। याच निर्णयाविषयी आणि यातल्या कायदेशीर बाबींविषयी आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत। आणि आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ विधिज्ञ आणि मंदिर शास्त्राचे अभ्यासक सुशील अत्रे। नमस्कार सर। नमस्कार। साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते। खरं म्हणजे या निकालानंतर एकच जल्लोष सगळीकडे पाहायला मिळतोय, पण या निर्णयामुळे या ऐतिहासिक निकालामुळे भोजशाळेशी संबंधित चर्चेला एक नवीन दिशा मिळाली। म्हणजे न्यायालयाच्या निरीक्षणांमधून आणि सुनावणीमधून हे स्पष्ट जाणवतंय की भोजशाळेचा प्रश्न हा केवळ धार्मिक भावना किंवा श्रद्धेपुरता मर्यादित नसून ऐतिहासिक तथ्य, पुरातत्वीय पुरावे आणि घटनात्मक अधिकारांशी संबंधित आहे। तर त्याविषयी काय सांगाल? सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो आपल्याला की भोजशाळेचा निर्णय आल्यानंतर अनेक जणांनी अगदी साहजिकच आहे त्याची तुलना राम मंदिराच्या निकालाच्या बरोबर केली, की जसा राम मंदिराचा निकाल किंवा जसा राम मंदिराचा प्रश्न होता तसाच हाही भोजशाळेचाही प्रश्न होता। या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा किंवा ही तुलना बरोबर असेलही, कारण सर्वसामान्यपणे कोणीही त्याच्या तांत्रिक तपशिलामध्ये जात नाही, जाऊ सुद्धा नये। पण एक वकील या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की या दोन्हीमध्ये एक महत्वाचा फरक असा होता, कायद्याच्या दृष्टीने जो फरक होता तो की राम मंदिर आणि बाबरी मशीद या वादामध्ये जो मुद्दा उपस्थित केलेला होता तो मुद्दा मालकीचा होता, टायटलचा मुद्दा होता। आणि भोजशाळा आणि कमाल मौला मशीद या वादामध्ये मुद्दा मालकीचा नव्हता, तर युसेजचा होता, वापराचा मुद्दा होता। म्हणजे ज्याला न्यायालयाने सुद्धा स्वतः वादग्रस्त जागा असं म्हटलेलं आहे, डिस्प्युटेड प्लेस असं म्हटलेलं आहे, ती जागा ही मुळामध्ये वाग्देवी मंदिर म्हणजे सरस्वती मंदिर, भोजशाला या नावाने पॉप्युलरली ओळखली जाणारी अशी म्हणायची का ती मशीद म्हणायची, हे सांगताना त्याच्यातला प्रश्न असा होता की तिथे पूजा करण्याचे अधिकार हिंदूंचे का नमाज पढण्याचे अधिकार मुस्लिमांचे, हे ठरवण्यासाठी दोन्ही पक्ष हे न्यायालयात गेलेले होते। म्हणूनच राम मंदिर आणि भोजशाला याच्यातला महत्वाचा एक फरक असा आहे की एके ठिकाणी मालकी हक्क हा मुद्दा होता आणि एके ठिकाणी वापर हा मुद्दा होता। आणि आता जो निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे खंडपीठाने इंदोरच्या, तो निर्णय जो आहे तो वापर हिंदूंना करण्याचे अधिकार आहेत असं सांगणारा निर्णय आहे। अगदी खरंय सर। म्हणजे स्वरूप जरी वेगळं असलं तरी अयोध्येतील राम मंदिर असेल किंवा काशीतील ज्ञानवापी मशीद आणि आत्ताचं भोजशाळेचं सरस्वतीचं मंदिर, या सगळ्या घटनांमध्ये पाहिलं तर एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे कालांतराने झालेलं आक्रमण, राजकीय बदल आणि प्रशासकीय व्यवस्थांमुळे तिच्या मूळ स्वरूपात बदल घडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला।
मात्र उपलब्ध ऐतिहासिक, पुरातत्वीय आणि विविध पुरावे आजही तिच्या हिंदू स्वरूपाची पुष्टी करतात. पण ज्यावेळी हा वाद न्यायालयात जातो तेव्हा न्यायालयीन लढ्याला इतकी वर्ष का लागतात? मुद्दा बरोबर आहे तुमचा. आता थोडंसं सविस्तर मी त्याचं उत्तर देतो. एक म्हणजे अयोध्या आणि भोजशाला याच्यातले तांत्रिक मुद्दे जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा भोजशाळेचा जो निर्णय आता माननीय उच्च न्यायालयाने दिला तो देत असताना त्यांनी स्पष्ट निकाल पत्रामध्येच हे स्पष्ट केलं आहे की अयोध्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जी मार्गदर्शक तत्व आम्हाला सांगितली त्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारेच त्यांनी हा निर्णय दिलेला आहे. आता त्या म्हणजे उच्च न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये याचा उल्लेख असल्यामुळे मी आपल्याला सांगतो की कोणतं मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पहिल्या प्रकरणात सांगितलं होतं, अयोध्या प्रकरणात. ते महत्वाचं तत्व असं होतं की अशा स्वरूपाचा जिथे श्रद्धेच्या आधारे एखादी क्लेम केलेला आहे, एखादा वाद वर्षानुवर्ष न्यायालयात प्रलंबित आहे, त्या श्रद्धेच्या प्रश्नाच्या ठिकाणी त्याच्या जोडीने जे इतर पुरावे आहेत त्या पुराव्यांचा विचार इथून पुढे सुद्धा कसा केला जावा हे अयोध्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा होता की असे मुद्दे ठरवताना की अनेक वर्ष जुनी अशी बांधकामं आहेत, अनेक वर्ष जुनी अशा प्रॉपर्टीज आहेत, कित्येक शतकं जुने असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींना आजचे परिमाण लावून तुम्ही ठरवणार कसे? तर त्याच्यासाठी मार्ग असा आहे की ASI सारखी जी संस्था आहे, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, अशा संस्थेने शास्त्रोक्त पद्धतीने त्या जागेची केलेली तपासणी आणि त्या तपासणीचा दिलेला अहवाल की जो अहवाल हा त्यांच्या शास्त्राप्रमाणे, पुराशास्त्राप्रमाणे, आर्किओलॉजीच्या नियमांप्रमाणे ठरवून मग दिलेला असतो, त्या अहवालाचा विचार न्यायनिर्णयामध्ये घेतला जावा. हा मार्ग जो आहे, हा मार्ग स्वतः सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेला आहे. आणि म्हणूनच भोजशाळा प्रकरणात सुद्धा अगोदर उच्च न्यायालयाने ASI कडचा रिपोर्ट मागवला होता. तो रिपोर्ट मागवला, त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आक्षेप घेतला गेला. त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. त्या सुनावणीच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाने परत तो खाली पाठवला की आता तुम्ही विशिष्ट मुदतीत हा निर्णय घ्या. थोडक्यात म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा अहवाल स्वीकारायला हरकत नाही, विचारात घ्यायला हरकत नाही, किंवा अशा प्रकारची जी एक संशोधन आहे ते करायला हरकत नाही, असं त्याच्यातनं दाखवलं होतं. त्यानुसार ASI ने अगदी सखोल अभ्यास करून वेगवेगळ्या ठिकाणची भोजशाळा या जागेची पाहणी करून आपला अहवाल सादर केला. त्या अहवालाचे तपशील अर्थातच खूप जास्त आहे, जवळजवळ 2200 पानांचा तो अहवाल आहे. पण त्या अहवालाच्या नंतर, त्या अहवालाच्या आधारे ASI ने थोडक्यामध्ये असं सांगितलं की आम्हाला जे दिसून आलं, मग त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारची शैली असेल, कोरीव शैली असेल, वापरलेला दगड हा मुद्दा असेल, असलेली अक्षरं किंवा असलेली प्रतीकं हा मुद्दा असेल, या सगळ्याच्या आधारावरती आम्हाला हे अगदी स्पष्टपणे दिसतं आहे की ही जागा मुळात मंदिराची जागा होती आणि इस्लामी संस्कृती दर्शवणारे असे जे जे त्याच्यामध्ये बदल दिसतायत ते जाणून बुजून आणि नंतर केलेले बदल आहेत, असं त्या अहवालामध्ये ASI ने स्पष्ट केलं होतं. आणि मग या अहवालाच्या आधारे न्यायालयाने हा निर्णय दिलाय की ही जागा म्हणजे भोजशालाच होती. थोडक्यात सरस्वती, वाग्देवी सरस्वतीचं मंदिर होतं. आता मंदिर हा शब्द आपण वापरतो आणि पाठशाळा हाही शब्द वापरतोय. याचं कारण असं आहे की एक काळ भारतामध्ये असा होता की भारतामधली बरीचशी मोठी मंदिरं ही मंदिर असण्याच्या जोडीने अध्ययन केंद्र सुद्धा होती, अध्यापन केंद्र सुद्धा होती. म्हणजे ते सर्वार्थाने शाळा होत्या त्या. एकीकडे तिथे ज्ञानार्जन आणि ज्ञानसंपादन चालायचं आणि एकीकडे धार्मिक पूजा अर्चा सुद्धा चालायची. तशाच पद्धतीची ही जागा होती. आणि राजा भोजाने जेव्हा हे बांधलं साधारणपणे 10व्या शतकात, तेव्हा त्यांना हेच अपेक्षित होतं. आता विद्येची देवता सरस्वती म्हणून त्या जागेला सरस्वती मंदिर असं म्हटलं गेलेलं आहे. आणि याचं कारण असं आहे की तिथे सापडलेल्या अनेक वेगवेगळ्या शिलालेखांमध्ये हा सरस्वती हा उल्लेख त्याच्यात आहे. म्हणून त्याला त्यांनी सरस्वती वाग्देवी मंदिर
असं असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. तेव्हा न्यायालय जेव्हा अशा एखाद्या तांत्रिक मुद्द्यावर मत व्यक्त करतं, तेव्हा कोणाचं तरी तज्ज्ञाचा मत, त्यांचा अहवाल हा स्वीकारत असतं. त्याला आमच्या कायद्याच्या भाषेत ओपिनियन एव्हिडन्स असं म्हणतात. ते घेऊनच कोर्ट पुढे जाऊ शकतं. एक अगदी सोपं उदाहरण मी देतो, की मी मी सही केली. कोणीतरी दुसऱ्याचा म्हणतोय, की ही माझी सही आहे. आणि मी म्हणतो, की नाही ही माझी सही नाही, ही बनावट सही आहे. आता न्यायालयाला जर हे ठरवायचं असेल, तर ते फक्त स्वतःच्या डोळ्याने बघून ते ठरवणार नाहीत. तर जो हस्ताक्षर तज्ञ आहे, तो काय म्हणतो, त्याचं मत काय आहे, ते विचारात घेऊन मग कोर्ट निर्णय देतं. तसंच इथे घडलेलं आहे. तेव्हा सर्वप्रथम हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, की उशीर का होत असतो? तर या कारणाने होत असतो, की ते आज दाखल केलंय आणि उद्या त्याचा निर्णय आला. इतकं ते सोपी तो विषय नाहीये. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जो न्यायनिर्णय आता झाला, तो एका प्रकरणात झालेला नाहीये. त्या एका एक म्हणजे त्याचा न्यायनिर्णय एकच आहे. पण त्या एका न्यायनिर्णयातनं 2 मुख्य याचिका, त्याच्या जोडीने असलेल्या 3 विरुद्ध याचिका आणि त्याच्या जोडीने असलेल्या आणखीन 3 इंटरव्हेनर याचिका, म्हणजे मध्यस्थाच्या याचिका, अशा सगळ्यांचा एकत्रित निकाल तो दिलेला आहे. कोणताही मुद्दा जेव्हा असतो, अयोध्या म्हणा, ज्ञानवापी म्हणा किंवा भोजेशाळा म्हणा, तेव्हा न्यायालयामध्ये जाणारे पक्ष अनेक असतात. खूप लोक एकाच वेळेला एकच मुद्दा घेऊन न्यायालयात जातात. मग त्या सगळ्या याचिका एकत्र करायच्या, त्याची एकत्र सुनावणी करायची, याच्यामध्ये वेळ जात असतो. त्याच्यामध्ये तो प्रश्न नाही. आणि म्हणजे जे कोण ऐकतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो, की या सगळ्याच्या जोडीने अनेकांचा आक्षेप जो असतो, की नाही ते काही खरं नाही. न्यायालयांमध्ये फार उशीर लागतो, न्यायालयांचं काही खरं नाही. हा सूर अनेक वेळेला ऐकण्यामध्ये येतो. माझ्याही येतो, आपल्याही येतो, सगळ्यांचा येतो. मला फक्त एकच एक सोपा प्रश्न विचारावासा वाटतो, की बरं ठीक आहे, न्यायालयांमध्ये अर्थ नाही, असं तुमचं म्हणणं आपण क्षणभर गृहीत धरू. फार वेळ लावतात. पर्याय काय? जर न्यायालयाने नाही निर्णय द्यायचा, तर मग कोणी द्यायचा? तुम्ही राजकारणी माणसाच्या हातात हा निर्णय सोपवणार, पंतप्रधानाच्या हातात सोपवणार, राष्ट्रपतींच्या हातात सोपवणार, मुख्यमंत्र्यांच्या हातात सोपवणार, कोणाच्या हातात सोपवणार? काल याच्यावरती Facebookवरती लाइक्स किती आले आणि डिसलाइक्स किती आले याच्यावरती सोपवणं. असं घडत नसतं ना. शेवटी कायद्याचं राज्य जर आपण मान्य केलं, घटना मान्य केली, तर न्यायालय मान्य करावीच लागणार आहेत आपल्याला. कायदेशीर बाबी या खूप किचकट आणि गुंतागुंतीच्या असतात, पण तुम्ही अगदी सोप्या शब्दात आत्ता त्या स्पष्ट केल्या. भोजशाळेशी संबंधित अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे ब्रिटिश काळात उत्खननादरम्यान देवी सरस्वतीची मूर्ती सापडली होती आणि ती नंतर इंग्लंडला नेण्यात आली आणि आत्ता सुद्धा ती ब्रिटिश संग्रहालयात ठेवण्यात आली असं म्हटलं जातं. ती पुन्हा आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेत, पण त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया काय आहे? एक तर थोडंसं मी दुरुस्त करू इच्छितो, की जेव्हा ती मूर्ती 1875च्या सुमाराला हलवली गेलीच म्हणतात, तेव्हा उत्खनन केलेलं नाही. तेव्हा ती मूर्ती जागेवरतीच होती. अच्छा. उत्खनन याचा अर्थ ती जमिनीखाली दबली गेली होती आणि मग ती सापडली, असं असेल तर गोष्ट वेगळी. पण हे तसं नाही. कनिंगहॅमला जी दिसली मूर्ती, ती जशी होती तशीच होती. ती त्याने फक्त तिथून हलवली आणि नेलेली आहे. आता पुढचा मुद्दा असा, की इथून एकदा ती दुसऱ्या देशात गेलेली आहे. राइटली ऑर रॉंगली. अर्थातच एक भारतीय म्हणून मी सांगणार, की रॉंगलीच आहे. राइटली मी तर म्हणणं शक्यच नाही. पण आता ती दुसऱ्या देशात आहे ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा भारताच्या कोणत्याही न्यायालयाला ती परत बोलवण्याचे अधिकार नाही. म्हणूनच आपण जर बघाल, तर या निकाल पत्रामध्ये या विशिष्ट मुद्द्यावरती आपला निर्णय देताना न्यायालयाने असं म्हटलंय, की या दोन्ही याचिकातले जे पक्षकार आहेत, त्यांनी मूर्ती परत आणणे या मुद्द्यावरती भारत सरकारकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांचा पत्रव्यवहार सातत्याने सुरू आहे, मागणी सुरू आहे. तेव्हा भारत सरकारने त्यांच्या या मागणीचा विचार करावा आणि मूर्ती पुन्हा भारतात आणण्यासाठी योग्य ते सगळे प्रयत्न करावे, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे. कारण अगदी मध्य प्रदेश उच्च न्यायालय काय सर्वोच्च न्यायालय जरी असलं, तरी इंग्लंडमधल्या एखाद्या म्युझियममध्ये असलेली मूर्ती तुम्ही आम्हाला परत करा, वी ऑर्डर, असं करण्याचे त्यांचे अधिकार नाही. त्यांच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेरची ती गोष्ट आहे. हा 2 राष्ट्रांचा आपसातला करार असतो, की जो राजकीय पातळीवरती पंतप्रधानांना किंवा संबंधित परराष्ट्र खात्याला त्याच्यावरती निर्णय घ्यावे लागतात आणि आवश्यक ती कारवाई करावी लागते. इथे न्यायालयाचा फारसा उपयोग होणार नाहीये. हा पूर्णपणे राजकीय प्रश्न आहे. राजकीय इच्छाशक्ती तुमची जर चांगली असेल, तुमचे संबंध त्या देशाशी चांगले असतील, तर
तो देश तुम्हाला तुमच्या मागणीनुसार ते परत करेल. जसं की मोदीजी आता चोल राजवटीतले जवळजवळ 25 का 26 ताम्रपत्र परत घेऊन येत आहेत भारतामध्ये, जी आपल्याला मिळाली परत स्वीडनकडून. तेव्हा असं घडू शकतं, घडू शकत नाही अशातला भाग नाही, पण त्याचा सगळ्याचा न्यायालयांशी संबंध नाही. भोजशाळेचा ऐतिहासिक निकाल लागल्यानंतर बातम्यांमधून आम्ही ते दावे प्रतिदावे हे सगळं वाचतोच आहे, पण सामान्य माणसाला ते पटकन कळत नाही. पण आजच्या या चर्चेमध्ये तुम्ही खूप सोप्या शब्दात ते सांगितले, त्याबद्दल खरंच मी मनापासून तुमचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. या निमित्ताने एक सांगावंसं वाटतं की शतकानुशतकांचा संघर्ष, असंख्य श्रद्धांची हाक आणि त्यानंतर लागलेला हा ऐतिहासिक निकाल, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने पुन्हा एकदा हे सिद्ध झालंय की सनातनची मुळं ही केवळ इतिहासात नाहीये, तर ती लोकांच्या श्रद्धेत सुद्धा खोलवर रुजलेली आहेत. आणि हा केवळ एका मंदिराचा किंवा त्या जागेचा प्रश्न नाहीये, तर हा हिंदू अस्मितेचा प्रश्न आहे, जी पुसून टाकण्याचे वारंवार प्रयत्न झालेत. पण कायदेशीर मार्गाने असेल किंवा एकत्रित येऊन असेल, प्रत्येक वेळी हिंदू खंबीरपणे उभा राहिलाय. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.